नमस्कार मंडळी, नसरापूर प्रकरणाची आग अजून विझलेली नाही. दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने अशा घटनांवर आळा बसेल अशी आशा व्यक्त होत होती. पण त्याच महाराष्ट्रात आता पुन्हा एका 7 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या आरोपामुळे संतापाची लाट उसळली आहे. नेमकं काय घडलं? आरोपी पोलिसांच्या ताब्यात कसा आला आणि या प्रकरणात पुढे काय होणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्रात महिलांवरील आणि लहान मुलींवरील गुन्ह्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नसरापूर प्रकरणात न्यायालयाने कठोर निर्णय दिल्यानंतर अशा गुन्ह्यांना आळा बसेल अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र काहीच दिवसात मुंबईत समोर आलेल्या नव्या घटनेने नागरिक पुन्हा हादरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईतील एका निवासीय सोसायटीत घडल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी अवघी 7 वर्षाची असून आरोपी त्याच सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. ओळखीची आणि विश्वासार्ह समजल्या जाणाऱ्या व्यक्तीवरच असा आरोप झाल्याने स्थानिक संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेल्यानंतर काही वेळाने घरी परतली. तिच्या वागण्यात बदल जाणवल्यानंतर कुटुंबियाने विचारपूस केली. त्यानंतर धक्कादायक बाब समोर आल्याचं दावा केला जाते. कुटुंबियाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता तपास सुरू केला. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज, सुरक्षा नोंदी, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. तपासादरम्यान संशयाची सुई सुरक्षा रक्षकाकडे गेल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पीडित मुलीचीही कायद्यानुसार आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेचे संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. आज आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी केली असून न्यायालयीन प्रक्रिया, पुरावे समोर येतात आणि तपासातून नेमकी कोणती माहिती उघड होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या व्यक्तीवर सोसायटीतील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्यावर असा गंभीर आरोप झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेकांनी निवासी संकुलांमध्ये सुरक्षा रक्षकांची पार्श्वभूमी अधिक काटेकोरपणे तपासली जावी अशी मागणी केली आहे. नसरापूर प्रकरणानंतर राज्यभरातील महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू आहे. एक महत्त्वाचा भाग असला तरी प्रतिबंधत्व उपाययोजना, प्रभावी सुरक्षा व्यवस्था, वेगवान तपास आणि समाजातील जागरूकता यांनाही तितकंच महत्त्व असल्याचं अनेक तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मुलांना गुड टच, बॅड टच याबद्दल योग्य वयानुसार माहिती देणं, त्यांच्याशी नियमित संवाद ठेवणं, त्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं आणि कोणतीही शंका असल्यास तत्काळ पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या प्रकरणात पोलीस तपास सुरू ठेवला असून सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपी विरुद्धचे पुरावे स्पष्ट होतील. यामुळे कोणत्याही अपुष्टी माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. नसरापूर असो किंवा मुंबईतील ही ताजी घटना, प्रत्येक अशा प्रकरणानंतर एकच प्रश्न पुन्हा समोर उभा राहतो. आपली मुलं खरोखर किती सुरक्षित आहेत? कठोर शिक्षा महत्त्वाची आहेच, पण त्यासोबत समाजाची जागरूकता, पालकांची सतर्कता आणि कायद्याची जलद अंमलबजावणी ही तितकीच गरजेची आहे. या प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून न्यायालयीन निर्णय येणं बाकी आहे. यामुळे अंतिम निष्कर्ष तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि तथ्याधारित बातम्यांसाठी प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.